Good evening, everyone. Good evening to all. Welcome to in our Ayurveda reality channel. Okay. तर आज आपण बघणार वर्णपरिचयच्या पार्ट 2 लेक्चर नंबर 2 पार्ट 2 जे आपण बघणार नेक्स्ट टॉपिक दॅट इज प्रत्याहार. ठीक आहे. छोटासा टॉपिक, छोटासा लेक्चर आहे. ओके. तर इझी मध्ये आपण शिकू प्रत्याहार कसे निर्माण होते आणि प्रत्याहार कोणाला म्हणतात. ओके. चलो. तर महेश्वर सूत्र आधी तर आपल्याला आता तुम्हाला माझ्या स्क्रीनच्या साईडमध्ये महेश्वर सूत्र दिसत असेल. ओके. माझ्या स्क्रीन साईडमध्ये तुम्हाला महेश्वर सूत्र दिसत असेल आणि मी आता लिहितो प्रत्याहारच्या परिभाषा. दॅट इज परिभाषा. परिभाषा काय? आदिरंतेन संहिता. आदिरंतेन संहिता. आदिरंतेन संहिता. ओके. ठीक आहे. आदिरंतेन संहिता. इकडे आदिरंतेन संहिता मीन्स काय होते की प्रत्याहार संज्ञा विधायक. याला जे आपण फोल्ड केलो आदि अंतेन सह इता, ही जे आधी याच्या बिनिंग होते प्रत्याहार संज्ञा विधायक. ओके. ठीक आहे. आता याच्या अंतिम इतसंज्ञक वर्णच्या आधी ज्या वर्णाला आपण जोडतो, जॉईन करतो, तसंच प्रत्यय निर्माण होते. जसं की तुम्हाला माहिती आहे महेश्वर सूत्रामध्ये इतसंज्ञक वर्ण कोणाला म्हणतात? जे लास्टचे वर्ण होते हलवर्ण, त्याला आपण इतसंज्ञक वर्ण म्हणतात. त्या इतसंज्ञक वर्णाच्या आधी आपण कोणतं एक वर्ण जोडलो तर एक प्रत्यय निर्माण होते. जसं की उदाहरण इतसंज्ञक वर्ण घेऊ आपण. कोणता घेऊ? अ इ उण हे महेश्वर सूत्राची एक लाईन आहे. एक हे महेश्वर सूत्राची लाईन आहे. तर आपण अ इ उण, ठीक आहे, तर एक लाईन आहे. तर ते का म्हणतात, परिभाषा का म्हणते की इतसंज्ञक वर्णाच्या आधी कोणताही एक वर्ण जोडले तर हे इतसंज्ञक वर्ण झालं त्या लाईनमधला. याच्या आधी आपण जोडलो उण, हे ज्याला पहिला प्रत्याहार बनला अण, हे दुसरा प्रत्याहार बनला आणि अ इ उण इन, हे तिचा प्रत्याहार आपण निर्माण झाला. म्हणजे अशा प्रकारे प्रत्याहारची निर्माण होते. ठीक आहे. अशा प्रकारे प्रत्यय निर्माण होते. ठीक आहे. हे इतसंज्ञक वर्णाच्या आधी जे आपण कोणतेही वर्ण जोडतो, आपण तुम्ही अ उ न च्या आधी पण जे महेश्वर असेल त्या महेश्वराच्या हलवर्णाला सोडून बाकीच्या वर्णाला तुम्ही न वर्णासोबत पण जोडले तरी तो शब्द प्रत्याहार असतो. ठीक आहे. ओके. समजलं? तुम्हाला महेश्वर दिसतोय माझ्या स्क्रीनच्या साईडमध्ये. हलवर्ण तुम्हाला माहिती आहे कोणते हलवर्ण. ओके. इतसंज्ञक वर्ण. ठीक आहे. याला म्हणतो आपण हलवर्ण. ठीक आहे. याला अशा प्रकारे आपण प्रत्याहार निर्माण करू शकतो. ठीक आहे. आता क्वेश्चन कसं विचारतात तुमच्या एक्झाम मध्ये, ठीक आहे, की अगप्रत्याहारमध्ये किती वर्ण येतात संख्याप्रमाणे क्वेश्चन, संख्याच्या प्रमाणात क्वेश्चन विचारतात. जसं की अगप्रत्याहार म्हणजे जसं की अगप्रत्याहारमध्ये किती वर्ण आहेत? तर तुम्हाला माझ्या साईडच्या स्क्रीनमध्ये महेश्वर सूत्र दिसत आहे. तिथे तुम्ही बघा की अगप्रत्याहार जसा उण प्रत्याहार आहे, इन प्रत्याहार आहे, तर अगप्रत्याहार बघा त्याच्या मधात किती वर्ण आले. फक्त आपल्याला ते हलवर्णाला काउंटिंग नाही करायचं. ठीक आहे. दॅट इज 5. किती? 5. ओके. आणि अशा प्रत्याहारमध्ये किती वर्ण आहे? 7 क्वेश्चन 9. आणि अंक प्रत्याहारमध्ये किती वर्ण आहे? 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपले प्रत्याहार निर्माण होतो. ठीक आहे. आणि एक छोटासा टॉपिक आहे दॅट इज स्वर. स्वरचे 2 टॉपिक असतो. 2 कॅटेगरीमध्ये केलाय स्वरला. एक मूल स्वर, संयुक्त स्वर. मूल स्वर, संयुक्त स्वर. या इथून कोणतेही क्वेश्चन तुम्हाला विचारले नाही, पण एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या मनात ठेवा. ठीक आहे. मूल स्वर मीन्स अ इ उर. अ इ
ओ रो आणि संयुक्त स्वर मीन्स एच ए ओ औ ऐ असं. ठीक आहे, म्हणजे हे स्वतंत्र तुम्ही म्हणू शकता की स्वतंत्र वर्ण कोणतेही वर्णाची हेल्प घेऊन नाही त्यांनी बनले आहे, पण हे एक एक वर्णाची हेल्प घेऊन बनले आहे. जसं की ए अ प्लस ई मिळून ए बनते. ठीक आहे, एक अशा बनलाय अ प्लस ई मिळून ए बनलाय, म्हणजे हे हेल्प घेतलाय दोन वर्णाची, पण हे स्वतंत्र आहे. ठीक आहे, हे कोणताही हेल्प घेतला नाहीये बनताना. ओके, ठीक आहे, हे आपले दोन टॉपिक होते आजचे, प्रत्यय आणि स्वर. हे तुम्ही लक्षात नाही पण ठेवले तरी चालेल, पण एकूण कोणते क्वेश्चन विचारत नाही, पण प्रत्ययामधून तुम्हाला असं विचारेल एमसीक्यू, एक एमसीक्यू फिक्स प्रत्ययामधून. ठीक आहे, तेव्हा तो सूत्रामधून विचारू शकते किंवा संख्यामधून विचारू शकते किती वर्ण आहे. ओके, चल, थँक्यू. ओके.